राजा शिव छत्रपती जी सिरियल ज्याच्यात मी औरंगजेब केलं होतं. तर नितीनचा मला फोन आला होता. नितीन देसाई. नितीन देसाईचा. तर नितीन म्हणाला, की "अरे नितीन तुझ्याकडे काम आहे." म्हटलं, "काय रे?" तर "अरे तुला माहिती आहे ना मी राजा शिव "हो, हो. माहिती आहे, माहिती आहे. ऐकलं." निश्चित बोलला मला. "अच्छा. मला ना चांगला नट हवा आहे ज्याला स्टार व्हॅल्यू आहे." म्हटलं, "कुठला कॅरेक्टर?" हां. "औरंगजेबचा कॅरेक्टर." म्हटलं, "ठीक आहे, सचिन घे ना खेडेकर. तो चांगला आहे. तो मस्त करेल." असं काहीतरी केलं त्याचा आवाज आहे. बरं मग काहीतरी अशी आणखीन 2-3 नावं सांगितली. तो हसायला लागला. तर "अरे हसतोयस काय?" म्हटलं, "अरे मी तुझ्याबद्दल बोलतोय येड्या." हां. अच्छा मी? हां. मी कुठल्या अँगलनी तुझा औरंगजेब दिसतोय? हो, मी म्हणजे शब्द किंवा त्याचा ॲटिट्यूड विनोदी असेल. हो, हो. पण मला हे जाणून घ्यायचं म्हणजे नंतर मला जाणवलं, की मला हे जाणून घ्यायचं होतं, की तू मला हा रोल का ऑफर करतोस? बरोबर आहे. हां. इज इट जस्ट फ्रेंडशिप? मित्र आहे म्हणून हा करेल? हां, विचारू शकता हो तर त्याला. त्यांनी मला सांगितलं, "तू तू सांग यतीन तुझ्या एवढा गोरा आणि घारे डोळ्याचा औरंगजेब आजपर्यंत आलाय का समोर कुठे?" म्हटलं, "नाही." "नाही बघ मग बस मग आता तू औरंगजेब करतोय का?" म्हटलं, "हो करतो." पण त्या औरंगजेबाने मुळे खूप ओळख चांगली तुमची तयार झाली ती त्याच्यामुळे. नंतरची गोष्ट आहे. नंतरची झाली. ती नंतरची गोष्ट आहे. हां. ती नंतरची गोष्ट आहे, की तो तो चांगला झाला, यतीन कार्यकर शिवाय दुसरा या जगात औरंगजेब होऊ शकत नाही वगैरे, वगैरे लोकांचं म्हणणं झालं ते. बरोबर आहे. की आधी जे घडलं ना आणि मग हेमंत देवझारे जे होते आमचे डिरेक्टर त्यांनी खूप सपोर्ट दिला. हो. आणि आमची जी ह्याची टीम होती, रिसर्चची टीम होती. हो, हो. ते माझ्या टचमध्ये होते. आणि माझी एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खास मैत्रीण आहे माझी कीर्ती. कीर्ती शाळेत कॉलेजमध्ये ती म्हणजे लग्नाआधी भेंडे होती. नंतर ती दे घटक म्हणून बंगाली मुलाशी अनुपमशी लग्न झालं तीच. तर तिला मला आठवतं की तिला हिस्ट्रीची खूप म्हणजे आवड. सब्जेक्ट तिचा हिस्ट्री नव्हता. पण तिला हिस्ट्रीची खूप आवड होती आणि तिने खूप छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप वाचलं होतं. औरंगजेब, छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांबद्दल वाचलं होतं. म्हटलं यार बेस्ट आणि ती गायची. हो. म्हणजे आम्ही जेव्हा एकांकिका वगैरे करायचो ना, तेव्हा आम्ही स्टेजवर असायचो ॲक्टर आणि ती बाजूला आयदर स्टेजवर किंवा विंगेत बसून ती आलाप वगैरे, सूर वगैरे गायची वगैरे असं. तर मग आणि तिचा मला फोन आला, की "अरे, तू औरंगजेब करतोयस?" म्हटलं, "हो." "अरे, छान, छान, छान." मग तिने 1-2 पॉइंट म्हटलं, "मला तू एक काम कर कीर्ती, बेस्ट सर्वात तू सरळ तू जितकं ती माहिती जी आहे औरंगजेबाची, ती सगळी मला दे. आता काय होतं औरंगजेब, ते काय वापरलं जातं ते 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 बघू नको. हो, हो. तुला जी माहिती आहे ती मला सांग." आणि मग तिने तिच्याकडून मिळालेली माहिती माझ्याकरता अशा म्हणजे या कारणाने महत्त्वाची होती, की तिने मला स्टेजवर परफॉर्म होताना आणि मला डायरेक्ट केलं जाताना बघितलेलं आहे. हो, हो, हो. तिथे बसून, विंगेत बसून किंवा ऑडियन्स म्हणजे रिहर्सलला समोर बसून, की एखादा डायरेक्टर मला कोणत्या तऱ्हेने सांगतोय आणि मला समजतंय. हे ती ऑब्झर्व्ह करत होती. आणि तिला माहीत होतं मला कोणत्या तऱ्हेने सांगितलं, की माझं कुठलं बटन दाबलं, की कुठली इमोशन बरोबर येईल, हे तिला माहिती होतं. आणि त्यामुळे तिने व्यवस्थित मला जसं तिला हवंय ना, जसं तरी हा औरंगजेब मी म्हणेन जवळ-जवळ 80% तिच्या व्हिजननी घडलेला आहे. हां. राजशिव छत्रपती मधला म्हणजे. आणि त्यानंतर तारा राणीमध्ये सुद्धा किंवा गरुड झेप मधला सुद्धा औरंगजेब जो आहे, तिच्याच. पण तिने मला सगळी डिटेल्ड अगदी जन्मापासून त्याचे काय पॉलिटिक्स घडलं, दाराशुको वगैरे, शहाजहाननं कसं काय केलं, मुमताज बिजनेस वगैरे, वगैरे, वगैरे सगळ्या अनेक गोष्टी. शिवाजी महाराजांबरोबर कसं होतं, किंवा इतर त्याच्यात पसारांबरोबर कसं होतं. त्यांनी मग पुढे पुढे सुद्धा ताराराणीपर्यंत तारा राणी बरेपर्यंत शेवटचे 10 वर्ष काय केलं? शेवटची 10 वर्ष ते सगळं, सगळं, सगळं. सगळं तिने मला व्यवस्थित समजावलं. ते चांगले त्यामुळे त्याच्यामुळेच ते उंची कॅरेक्टर ते गाठता आलं. आणि तिच्यामुळे म्हणजे फुल क्रेडिट टू कीर्ती. थँक यू कीर्ती. येस, येस.